हा बीच आहे ना, मी तुम्हाला सांगाल की हा एक फोटोजेनिक बीच आहे। इथं फोटो खूप छान येतील आणि आसपासचा परिसर पण खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ बीच आहे मित्रांनो। मित्रांनो नमस्कार, आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। एक्साइटेड होतो या दिवाळीच्या सुट्टींमध्ये, कारण आम्ही आमची दिवाळीची ट्रिप यावेळेस प्लॅन केली होती गोव्याला, आणि यावेळेस गोव्याला आम्ही नॉर्थ गोव्याला थांबतोय। आणि नॉर्मली काय होतं मित्रांनो की गोवा म्हटलं की मॅक्सिमम टुरिस्ट जे असतात ते कलिंगूड किंवा बागा बीच या साईडलाच प्रेफर करतात, पण आम्ही त्याला थोडं ऑप्शन शोधलेत काही। तर आम्ही नॉर्थ गोव्यातले काही एक साधारण काही बीचेस आम्ही एक्सप्लोर करणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या बीचेसची माहिती ॲक्च्युली देतोय। तर आता आमचं फर्स्ट जे बीच आहे ते आम्ही एक्सप्लोर करणार आहे अंजुना बीच, जे कलिंगूड बीच आणि बागा बीचच्या बाजूलाच आहे नॉर्थ गोव्यामध्ये। तर चला बघूया अंजुना बीच। मित्रांनो मी आता आहे अंजुना बीचवरती, आणि इथं पाणी बघा खूपच छान असं ॲग्रेसिव्ह झालेलं आहे। काल इथे गोव्याला थोडा पाऊस झाला तर आज पाणी थोडं ॲग्रेसिव्ह आहे, आणि त्यातल्या त्यात अंजुना बीचचं पाणी हे उथळ, ही जागाच उथळ ॲक्च्युली अंजुना बीच। तिथे तुम्ही वॉटर स्पोर्ट वगैरे एन्जॉय करू शकता। तिथे बरेचसे असे बीच शॅक आहेत, माझ्या मागे तुम्हाला दिसतील या टाईपचे बीच शॅक आहेत। तिथे तुम्ही फूड पण एन्जॉय करू शकता। हा एवढं आहे की पाण्याच्या आतमध्ये तुम्हाला इथे जास्त एन्जॉय नाही करता येणार, कारण पाणी बघा मी तुम्हाला दाखवतो असं थोडं ॲग्रेसिव्ह आहे। तर मित्रांनो अंजुना बीचवरती वॉटर स्पोर्ट करायला पण भरपूर ऑप्शन आहे, पण आज पाणी जरा जास्त ॲग्रेसिव्ह आहे, तर त्यामुळे आम्ही बीचवरती जास्त एन्जॉय नाही करता। एक बीचवरती एक शॅक आहे, तिथे आम्ही आता मस्त बसलोय आणि इथं थोडं फूड एन्जॉय करू। हे बघा माझ्या मागे तुम्हाला बीच दिसल, आणि मॅडम लोक आमच्या इकडे बसले। शॉपिंग करायची ॲक्च्युली अंजुना बीचला ना इथे फ्ली मार्केट पण आहे, जे तुम्ही एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत आल्यावर। तर आम्ही आता अंजुना बीच थोडं फिरलो, आता आमच्याला करायची साक्षीची शॉपिंग। कुठे गेली साक्षी? तर मित्रांनो आम्ही आमचं नेक्स्ट बीच आहे नॉर्थ गोव्यामधलं केरी बीच म्हणून आहे। तुम्हाला जर नॉर्थ गोव्यामध्ये राहून जर साऊथ गोव्याचा फील घ्यायचा असेल ना, तर तुम्ही नक्की या बीचला व्हिजिट करा। इथे रोड
ऑलमोस्ट साऊथ गोव्यासारखे आणि बीच पण खूप सुंदर आहे मित्रांनो. सुंदर बीच आहे मित्रांनो हा. इथलं क्लायमेट आणि नेमकं काय ना, गोव्याला कालपासून थोडा पाऊस येतोय, मस्त ढगाळ वातावरण झालंय आणि असं मस्त क्लायमेट झालेलं आहे इकडे. तुम्हाला मी बीच दाखवतो पुन्हा एकदा. आम्हाला तर हे बीच खूप आवडलं. हे बीच नॉर्थ गोव्यामध्ये टुवर्ड्स महाराष्ट्र बॉर्डर आपला हे आहे ना, देवबाग साईडला आहे. तिथं गोवा स्टार्ट होतो, तिथे हे बीच आहे केरी नावाचं. खूप छान आणि सुंदर बीच आहे मित्रांनो. तुम्हाला हा बीच कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आम्हाला तर हा बीच खरंच खूप आवडला मित्रांनो. ॲक्च्युली या बीचवर अनेक केव्ज पण आहे, पण पाऊस काल रात्री खूप जास्त पाऊस झाल्याने ना ते केव्जचा रस्ता यांनी बंद केला, नाही तर आम्ही ते केव्ज पण शूट करणार होतो. ओव्हरऑल हा बीच आम्हाला खरंच खूप आवडला. या बीचचं नाव आहे केरी बीच. तुम्ही कधी याल नॉर्थ गोव्यामध्ये तर तुम्ही याला नक्की व्हिजिट करा मित्रांनो. चला आम्ही निघतो आता नेक्स्ट बीचवरती. तर मित्रांनो आमचं नेक्स्ट बीच जे मी तुम्हाला बोललो ते होतं अरंबोल बीच, जे नॉर्थ गोव्यामध्येच आहे आणि टुवर्ड्स आपल्या तुम्ही नॉर्थ गोव्याचा मॅप जर बघितला तर टुवर्ड्स महाराष्ट्र साईडला येतं हे अरंबोल बीच. पूर्वी या ठिकाणी मॅक्सिमम जे होते हे सगळे फॉरेनर्स लोक होते. आय मीन जे रशियन वगैरे यायचे ते जास्त करून इथं स्टे करायचे. पण गेल्या 4-5 वर्षापासून आपले इंडियन टुरिस्ट पण इथे भरपूर वाढले आणि खूप छान आणि खूप मोठा आणि स्वच्छ बीच आहे मित्रांनो. आणि या बीचला लागून जे फ्ली मार्केट आहे ना इथलं, आम्ही म्हटलं बऱ्याच वर्षांपासून गोव्याला व्हिजिट करतो आणि बरेचसे मार्केट फिरलोय, पण इथलं मार्केट मला आणि आमच्या महिला मंडळाला पण खूप आवडलं मित्रांनो. आणि खूप असं यू विल थिंक समथिंग डिफरंट आहे इथं. जेव्हा तुम्ही व्हिजिट करताल ना या मार्केटला तर इथलं मार्केट खूप आम्हाला वेगळं वाटलं आणि छान आहे शॉपिंग करण्यालायक. तुम्ही फॅमिलीसोबत या, हे मार्केट एन्जॉय करा आणि मी तुम्हाला आता अरंबोल बीचचे व्ह्यूज दाखवतो. मित्रांनो तुम्हाला हे जे दिसत असेल ना, हे जे सगळे शेड्स लागलेले आहेत ना, हे इथे मार्केट आहे, शॉपिंग मार्केट पण आहे आणि बरेचसे इथे ना या टाईपचे असे शॅकसुद्धा बनलेले आहेत. म्हणजे तुम्ही इथं तुमचं शॉपिंग एन्जॉय करू शकता, तुमचं फूड एन्जॉय करू शकता आणि खूप स्वच्छ आणि क्लीन बीच आहे मित्रांनो हे पण. रस्ता खूप इंटरेस्टिंग आहे, छोटे छोटे गल्लीतून आणि शॉपिंग असे आजूबाजूला सगळे शॉप्स आहेत. तुम्हाला दिसत असेल हे पहा, आमचा एकदम छोटासा रस्ता आहे, आजूबाजूला सगळे शॉप्स आहेत आणि या साईडला इकडे असं अरंबोल बीचचा पार्ट येतो याच्यामध्ये सगळा. आणि हे पहा मस्त इंटरेस्टिंग रस्ता आहे, छान. महिला मंडळ आमचं मागं चालू आहे शॉपिंग, अजूनही मनातून निघालेली नाही त्यांच्या. हा रस्त्यात जाताना एक स्पॉट दिसला, मी तुम्हाला दाखवत होता. हे बघा आमच्या मंडळी. हा रेडी, मस्त आहे ना. अरे चल ना. आम्ही आता बीच वरती एका ठिकाणी थांबलोय, मस्त पैकी शॅक आहे समोर. हे आता दिसतंय बघा इकडे.
मित्रांनो आम्ही मस्त आता जेवायला ना थोडं करी वगैरे काही नाही सांगितलं, पण एक छानपैकी किंगफिश सांगितलं तंदूरमध्ये, आणि तो आता येतोच एक 5 मिनिटामध्ये. तुम्हाला दाखवतो मी का भारी बनवला आहे ना. तर मित्रांनो, हा नॉर्थ गोव्यातील एक सुंदर बीचपैकी एक आहे अरोंबल बीच, ज्या ठिकाणी तुम्ही बीच एन्जॉय करू शकता, शॉपिंग मार्केट एन्जॉय करू शकता, फूड एन्जॉय करू शकता, म्युझिक एन्जॉय करू शकता. थोडक्यामध्ये म्हटलं तर मित्रांनो, हा एक हॅपनिंग बीच आहे जिथं तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फुल डे एन्जॉय करू शकता. तर चला आम्ही आता निघतो आमच्या नेक्स्ट बीचवरती मित्रांनो. आता आपण आलोय मॅनड्रम बीचला. चला मग आपण पाहू कसा बीच आहे. चला. मित्रांनो आमचं हे बीच आहे मॅनड्रम बीच, आणि हे बीच पण खूप इंटरेस्टिंग वाटते मला, कारण बीचवर येतानाच असं सगळं गोड्या पाण्याची छोटासा झील आहे ते नदीसारखं, आणि प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे ब्रिज बनलेले आहेत, आणि याच्यावरनं आपण वॉक करत आता पुढे चालतोय मॅनड्रम बीचकडे. बघताल माझ्या साईडला मागे पण माझा एक ब्रिज दिसल, आणि या साईडला पण इकडे पण ब्रिज आहे मागे माझ्या, आणि आता आम्ही पण आता सध्या ब्रिजवरच छानपैकी वॉक करतोय. तलाव आहे. चला माझे पुढे पाहिजे खूप दिसत, आणि मला भीती वाटते, आणि आपण किती हसतोय. ओ माय गॉड, मला भीती वाटते. आम्ही पोहोचलो आता मॅनड्रम बीच वरती. याचा एंट्रन्सच मला खूप आवडला होता, काहीतरी वेगळा प्रकार होता इथे, आणि म्हणजे बीचवर येण्यासाठी तुम्हाला छोट्याशा ब्रिजवरच वॉक करत यावं लागतं, आणि थळ बीच आहे मित्रांनो हा, आणि इथं स्विमिंगसाठी मला तर वाटतं खूप छान नाही का, परफेक्ट बीच आहे स्विमिंगसाठी. उथळ जागा आहे पूर्ण, आणि ठिकठिकाणी असे छोटे छोटे पाण्याचे असे नाही का डबके टाईप असं साचले. माझा डबका शब्द चुकीचा असेल, पण असं साचलंय. लेकरांना छोटा नॅचरल स्विमिंग पूल झालेला आहे इथे खेळण्यासाठी, आणि साक्षी बघा आता आमची मजा करते मागे. हे पहा मी पण मस्त पाण्यामध्ये वॉक करतोय. खूप छान आहे मित्रांनो, आम्हाला पण हा बीच खूप आवडला, आणि याच्यामध्ये अक्षरशः छोट छोट्या फिश पण आहे त्याच्यात. तर मित्रांनो मॅनड्रम बीच पण आम्हाला खूप आवडला, आणि हा बीच आहे ना, मी तुम्हाला सांगाल की हा एक फोटोजेनिक बीच आहे. इथं फोटो खूप छान येतील, आणि आसपासचा परिसर पण खूप सुंदर आहे, आणि खूप स्वच्छ बीच आहे मित्रांनो. आम्हाला जो सकाळचा जो एक आवडला ना, केरी बीच ना, केरी नाव त्याचं, केरीवाला पण एक खूप छान फोटोजेनिक बीच आहे. आणि मॅनड्रम वन ऑफ द बेस्ट बीच यार नाही नॉर्थ गोवा यार. आम्ही इतक्या वेळेस आलो, पण फर्स्ट टाइम आम्ही इकडे आलो थँक्स टू यूट्यूब चॅनल, कारण याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो, आणि खूपच मजा येते लेकरांना. हे बा साक्षी वगैरे मागे मस्त खेळतायत, सगळे लोक मस्त छानपैकी वॉक करतायत. आनंददायक असं बीच आहे मित्रांनो, खूप छान. मित्रांनो आजचं आमचं लास्ट बीच आहे मॉर्झिम बीच, ज्या बीचवर आम्ही स्टे करतोय. ॲक्च्युली मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं पण असेल की मॉर्झिम बीचवरतीच आम्ही आमचं स्टे ऑप्शन जे चॉईस केलं होतं, जे आमच्या जिथं आम्ही थांबलो तिथनं हार्डली एक 100 पावलं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हे पण आमचं वन ऑफ द बेस्ट आणि वन ऑफ द फेवरेट बीच आहे गोव्यामधलं, जिथं आम्ही प्रत्येक वर्षी मॅक्सिमम टाईम आम्ही इथं मॉर्झिम बीचलाच थांबतो. तर हे बीच आम्ही तुम्हाला आमच्या या शेवटच्या भागामध्ये दाखवतो. तर आपण या बीचला एक खासियतपणे निघालेलं एक बीच शॅक जे आहे ना, मला S2 बीच शॅक हे फार आवडतं. आम्ही या मॉर्झिम बीच आणि S2 बीच शॅकचे स्पेशल व्हिडिओ करणार आहे, त्याला पण तुम्ही सपोर्ट करा. मित्रांनो हा आहे आमचा मॉर्झिम बीचचा एंट्रन्स.
मित्रांनो, हे मॉर्जिन बीच सुद्धा मॅन्ड्रीम बीच प्रमाणे फार असं उथळ जागा आहे, सेफ आहे, खूप असं डीप नाही आहे आणि इथे पाणी पण असं जास्त ॲग्रेसिव्ह नसतं. इथं तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत लेकरांसोबत छान पद्धतीने बीच एन्जॉय करू शकता. आणि या बीचवरती बरेचसे असे छान छान असे शॅक्स पण आहेत आणि सर्फिंगचे पण काही ठिकाणी ना इथे सर्फिंगची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर ओव्हरऑल हे आहे मित्रांनो मॉर्जिन बीच, जे नॉर्थ गोव्यामध्ये आहे. तर मित्रांनो, हे आहे मॉर्जिन बीच आणि आम्ही मोस्टली जेव्हा पण गोव्याला होतो तर मॉर्जिन बीचवरती आम्ही एक किंवा 2 स्टे करतोच. आम्हाला हे बीच खूप आवडतं. पण आज आम्ही मॅन्ड्रीम आणि केरी बीचला पण फिरलो ना, तर ते बीच पण मला खूप आवडलं. इवन माझ्या फॅमिलीला पण खूप आवडलं. तर तुम्हाला या सगळ्या बीचपैकी कुठलं बीच आवडलं नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि माझा हा व्हिडिओ बनवायचा फक्त एकच उद्देश होता मित्रांनो, की आपण जे पण जास्त करून गोव्याला येणारे टुरिस्ट जे असतात ना, ते बागा बीच किंवा कलिंगूट बीचला व्हिजिट करतात. मॅक्सिमम टुरिस्ट म्हणतो मी, असं नाही की सगळेच तिथे करतात, पण फार कमी लोकांना ना अदर ऑप्शन्स पण माहीत नाही आहेत. तर आम्ही तेच थोडं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. माहिती आहे आमचा व्हिडिओ कसा बनला ते तुम्हीच आम्हाला सांगा. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असताल तर प्लीज आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच फॅमिली ट्रिपचे व्हिडिओ मित्रांनो नेहमी बनवत असतो. तर मित्रांनो, चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय 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 बाय.